तर ही दृश्य आहेत थेट अशोक चव्हाण काही क्षणात आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। आपल्या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतायत आणि आता ते देखील भाजपच्या कार्यालयामध्ये दाखल होतील, कारण दुपारी बरोबर 12 वाजता पक्षप्रवेशाची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। त्यापूर्वी अशोक चव्हाण हे देखील या सोहळ्यासाठी आता निघालेले आहेत। कालच त्यांनी आपल्या काँग्रेसच्या आमदारकीचा आणि एकूणच राजीनामा दिला। अशी माहिती समोर येते, काय म्हणाल? कारण तयारी आज माझ्या राजकीय आयुष्याची मी पुनश्च एकदा नव्याने सुरुवात करत आहे। आज मी रितसर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहे। दुपारी 12-12:30च्या आसपास हा कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्री बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये आणि अन्य जिल्ह्यातली काही संभाव्य लोक प्रवेश शक्यता आहे, त्यामुळे मी तिथे आता निघालेलो आहे आणि हा कार्यक्रम दोपहर होना है। सर, हिंदी में जानना चाहिए आज दोपहर को मैं 12-12:30 के दौरान मेरी जिंदगी की पॉलिटिकल करियर की एक नई शुरुआत करने जा रहा हूं। मैं आज मेरा भाजपा में एंट्री है, प्रवेश है, और दोपहर को 12-12:30 में वहां जाकर राज्य के डिप्टी सीएम श्री देवेंद्र फडणवीस जी और बावनकुळे जी, उनके प्रदेश अध्यक्ष आशीष शेलार, मुंबई के अध्यक्ष, अन्य नेताओं की उपस्थिति में वहां पर आज का भाजपा कार्यालय में फंक्शन सर, कुल कितने विधायक आपके साथ रहेंगे? नहीं, मैंने किसी को भी निमंत्रित नहीं किया, मैंने किसी को कोई इन्व्हिटेशन नहीं दिया। एका नव्या पर्वाची सुरुवात करताय, सत्यसाई बाबांची तुम्ही तिथं बघता, पूजा केलेली आहे, काय मागितलंय देवाकडे? नाही, मी नेहमीच करतो ना, नवीन काही पूजा नाहीये। मी घरातून बाहेर जात असताना रोज पूजा करतो, त्यामुळे ही गोष्ट माझ्यासाठी नवीन नाहीये। मी कुठल्याही कामाकरता ईश्वराचा आशीर्वाद, शुभ कामाकरता देवाचा आशीर्वाद घेण्याची माझी नेहमीच पद्धती राहिली आहे। माझा आयुष्याचा हा भागच आहे। हालांकि चर्चा ये कि हालांकि जिस तरह से आपने इस्तीफा दिया, क्या कांग्रेस के विधायक जो बड़े राहुल गांधी हो गए या अन्य नेता आपसे संपर्क किए वापस आने की? छोड़िए, अब जो हो गया चैप्टर इज ओवर, अभी नई शुरुआत है। सर अशोक सर, मोठं आव्हानात्मक आहे हे मी तुम्हाला उद्या बोलेन। सर अशोक सर, तर पक्षप्रवेश सोहळ्यासाठी जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलत होते अशोक चव्हाण आणि मी माझ्या राजकीय आयुष्यातली नवी सुरुवात करत आहे, भाजपमध्ये प्रवेश करून, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। माझ्यासोबत तर मी कुठल्याही आमदारांना किंवा कोणालाही निमंत्रित केलेलं नाही। मात्र देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशोक चव्हाण। दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान हा कार्यक्रम पार पडेल, त्यासाठीच मी निघालेलो आहे, असं अशोक चव्हाणांनी सांगितलं। मात्र काँग्रेसकडून कोणी तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी यावरती बोलणं टाळलेलं आहे। तो विषय आता संपलेला आहे, त्यामुळे त्यावर काही बोलू इच्छित नाही, असं अशोक चव्हाण एकूणच म्हणालेत। बाकी इतर सविस्तर गोष्टींवरती उद्या बोलेन, असं ते म्हणतायत। तुर्तास ते निघालेले आहेत भाजपच्या कार्यालयात, जिथे त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान भाजपचे महाराष्ट्रातले नेते या कार्यक्रमाला उपस्थित असतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान हा कार्यक्रम होईल। मात्र माझ्या राजकीय आयुष्याची एक नवीन सुरुवात करतोय आणि भाजपमध्ये रितसर प्रवेश करणार असल्याचं अशोक चव्हाणांनी सांगितलं। तर ही पहिली प्रतिक्रिया होती अशोक चव्हाण यांची। काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जगजाहीर प्रतिक्रिया प्रथमच अशोक चव्हाण यांनी दिलेली आहे आणि आज थोड्याच वेळात त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होतोय आणि अधिकृतरित्या त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, माझ्या राजकीय करिअरमधली मी नवीन सुरुवात करतोय आणि भाजपमध्ये रितसर प्रवेश करतोय।